सो पहिली गोष्ट, ऑर्बिट म्हणजे काय, तर ऑर्बिट इज अ पाथ ऑन विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड दी प्लॅनेट. आता आपण सध्या फक्त सॅटेलाइटच्या बाबतीत बोलतोय, म्हणून फक्त आपण सॅटेलाइटच्याच ऑर्बिट बद्दल बोलूया. क्लिअर आहे सगळ्यांना? येतंय लक्षात? पुढची महत्वाची गोष्ट की हे जे सॅटेलाइटचे ऑर्बिट्स असतात हे कशावरती डिपेंड असतात, ऑन विच फॅक्टर द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज डिपेंडंट. म्हणजे कशावरनं ठरवायचं की सॅटेलाइटचा ऑर्बिट कोणता असेल. बरोबर आहे? कशावरनं ठरवायचं, कोणत्या फॅक्टरवरती ठरेल की सॅटेलाइटचा ऑर्बिट कोणता असेल. ऑर्बिट कोणता असेल म्हणजे काय, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की म्हणजे समजा ही पृथ्वी आहे, बरोबर आहे, येतंय लक्षात. आता आपल्याला सॅटेलाइटचा ऑर्बिट डिसाइड करायचा म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला डिसाइड करायची असते ती म्हणजे त्याची हाईट, की किती हाईट वरनं तो सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती फिरेल. क्लिअर आहे सगळ्यांना? किती उंचीवरनं आपल्याला त्याला त्या आपल्या पृथ्वीच्या भोवती किंवा कोणत्याही ग्रहाच्या भोवती फिरवायचंय. क्लिअर आहे? येतंय लक्षात? दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला डिसाइड करावं लागतं की आपण त्याला पृथ्वीच्या भोवती फिरवत असताना पोलार ऑर्बिट्स मध्ये फिरवणार आहोत का, पोल्स वरनं जाणाऱ्या, क्लिअर आहे, किंवा जिओ सिंक्रोनस ऑर्बिट्स मध्ये फिरवणार आहोत का, अशा पद्धतीच्या काहीतरी अँगल करणाऱ्या इक्वेटर सोबत, का आपल्याला त्याला इक्वेटर वरती फिरवायचंय. येतंय लक्षात? कळतंय का? आपण कालच्या परवाच्या क्लासेसमध्ये हे बघितलं की आयदर पोलार वरनं फिरतात, पोलारशी काहीतरी ऑर्बिट अँगल करून फिरतात, किंवा मग इक्वेटर वरती फिरतात. मग याच्यापैकी नेमकं कोणत्या ऑर्बिट मध्ये, थोडक्यात त्याला आपण म्हणू शकतो कोणत्या प्लेन मध्ये, कोणत्या प्लेन मध्ये, इक्वेटर वरच्या पृष्ठभागाचा प्लेन आहे त्याच्यावरती फिरवायचं का, अशा प्लेन मध्ये फिरवायचं का, अशा प्लेन मध्ये फिरवायचं, या पृष्ठभागावरती फिरवायचं, या पृष्ठभागावरती फिरवायचं का, या पृष्ठभागावरती फिरवायचं. येतंय लक्षात? आपल्याला काय डिसाइड करायचं असतं, हाईट आणि प्लेन. हाईट आणि प्लेन या दोन गोष्टी आपल्याला डिसाइड करायच्या असतात कुठल्याही सॅटेलाइटला लॉन्च करायचं असतं तेव्हा. पण मग हे कशाच्या आधारावरती, ऑन व्हॉट बेसिस आपण ठरवतो की बाबा हा सॅटेलाइट इतक्या उंचीवरती गेला पाहिजे, क्लिअर आहे, आणि अशा ऑर्बिट मध्ये फिरला पाहिजे. हे डिपेंड करतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला आपण म्हटलं होतं की सॅटेलाइटचं फंक्शन्स, functions of satellite, functions of satellite, that functions of satellite that decides the nature and height of satellite orbit. आपला जो सॅटेलाइटचा ऑर्बिट आहे का, त्या सॅटेलाइटच्या ऑर्बिटचं नेचर कसं असेल, म्हणजे ते इक्वेटर वरती फिरेल का, तो जिओसिंक्रोनस मध्ये फिरेल का, तो पोलार ऑर्बिट्स मध्ये फिरेल, कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरेल, ते नेचर आणि त्याची हाईट किती असेल हे कशावरती ठरतं, फंक्शन्स ऑफ द सॅटेलाइट, फंक्शन्स ऑफ द सॅटेलाइट. क्लिअर आहे तुम्हाला? येतंय लक्षात सगळ्यांना?